चांगला प्रतिसाद आहे. माझ्या महिला भगिनींचा चांगला प्रतिसाद आहे. आज महायुतीची माझी लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे सर्वत्र लोकप्रिय झालेली आहे आणि ह्या लोकप्रियतेच्या जोरावरच आज मला त्यांनी पण महायुतीची उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे निश्चित माझ्या बहिणी तर मला चांगला प्रतिसाद देतच आहेत, परंतु माझ्या भावांचा सुद्धा मला चांगला प्रतिसाद प्रत्येक घरोघरी मिळताना दिसत. खरं तर प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांच्या समस्या वैयक्तिक अडचणी आपल्याला जाणून घेऊ शकतो आणि लोक ते समस्या सांगतायत पण त्यांना एक आपण विश्वास देऊ शकते मी त्यांना की मी ह्या भविष्यात समस्या सोडवण्यासाठीच मी उभा राहिलेली आहे, तुमची बहीण म्हणून उभा राहिलेली आहे, तुमची मुलगी म्हणून उभा राहिलेली आहे. त्याच्यामुळे जनतेतून चांगला प्रतिसाद आहे की जनतेला आपण ज्यावेळेस जाऊन भेटतो त्यावेळेस त्यांचं मन परिवर्तन आवर्जून म्हणजे निश्चित होऊ शकतं. आपण न भेटल्यामुळे त्यांच्यापर्यंत न गेल्यामुळे आपली भूमिका त्यांना समजत नसते, पण होम टू होम प्रचार केल्यामुळे लोकांना माझी भूमिका समजते, माझं काम आजपर्यंत मी केलेलं त्यांना मी सांगू शकते. आणि महिला वर्ग जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडत नसतो, त्यामुळे त्यांच्यापर्यंत मला डायरेक्ट संवाद साधता येतोय. महिलांच्या म्हणजे घरात चुलीपर्यंत मला जाता येते. त्याच्यामुळे महिला वर्ग पण खूप खुश आहे की आपली एक बहीण पहिल्यांदाच माढा मतदारसंघात उभा राहत आहे, तिला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे आणि त्यांचा साथ मला मिळेल असं मग त्यांच्या डोळ्यातून मला विश्वास वाटत आहे. जनतेला मी एकच आवाहन करते की आजपर्यंत माढा नगरपालिकेच्या माध्यमातून मी माढा शहराचा खूप कायापालट केलेला आहे. एक विकासाचा नवीन पॅटर्न माढा मतदारसंघापुढे ठेवलेला आहे. ह्यावर विश्वास ठेवून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ह्या लाडक्या बहिणीला त्यांच्या घरातल्या एका लेकीला विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी, कारण एक महिला चांगल्या पद्धतीने काम करू शकते हे आजपर्यंत समाजाने पाहिलेलं आहे. आणि इथल्या मतदारांना कुठल्याही प्रकारे न घाबरता, कुठली भीती न घेता, कुठल्या दबावाला बळी न पडता, कारण मतदार हा आपला अधिकार आहे, हा लोकशाही आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे आणि हा अधिकार योग्य व्यक्तीला मतदान करून केला पाहिजे, जेणेकरून 5 वर्ष त्या व्यक्तीने जनसेवा ह्या भूमिकेतूनच काम केलं पाहिजे. माझी ती स्पष्ट भूमिका आहे की तुम्ही एक मला माढा मतदारसंघातून उभा राहिलेले आहे, निवडून द्या, एक मला संधी द्या. 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी मी अविरतपणे कष्ट करेन, काम करेन, माढा शहरासारखा विकास पूर्ण मतदारसंघामध्ये विकास करेन. कामाच्या जोरावरच मी आजपर्यंत इथपर्यंत आले आहे, पुढे पण मला कामच करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे. माझ्या रूपाने प्रत्येक घरातील एक मुलगी, एक बहीण विधानसभेत जाणार आहे, तिचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवणार आहे आणि तुमची कामं मार्गी लावणार आहे आणि आपल्या माढा मतदारसंघाचा विकास करणार आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि निश्चित विश्वासाला पात्र राहून मी जनतेची अविरतपणे सेवा करेन.